आकाशवाणी मुंबई. श्रोतेहो, आरोग्य दर्पण मालिकेत आपण ऐकणार आहोत रुग्ण हक्कांसाठी लढा याविषयी डॉक्टर निखिल दातार यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत. श्रोतेहो नमस्कार. वैद्यकीय पेशा हा अत्यंत नोबल प्रोफेशन असं आपण म्हणतो की ज्याच्यामध्ये माणसाच्या जीवाशी अगदी रोजचा संबंध आहे. रुग्णाचा जीव वाचवणं, त्याची वेदना कमी करणं हे डॉक्टर सातत्याने करत असतात. पण शारीरिक वेदनेबरोबरच मानसिकतेचाही रुग्णाचा विचार करावा लागतो आणि अशाच प्रकारे रुग्णाचा सर्वांगीण विचार करणारे डॉक्टर निखिल दातार आज आपल्याकडे आलेले आहेत. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. डॉक्टर गेली 27 वर्ष स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. गोरेगावच्या क्लाउड9 हॉस्पिटलमध्ये ते प्रॅक्टिस करतात आणि त्यांनी कायद्याचं शिक्षणही घेतलेलं आहे. LLB झालेले आहेत. रुग्ण हक्कांसाठी लढा डॉक्टर देत असतात आणि त्यांच्या आत्तापर्यंतच्या 2 लढ्यांना यश आलेलं आहे. तर आज त्याबद्दलच आपण बोलणार आहोत. अलीकडे आलेला एक विषय म्हणजे इच्छा मरणाला परवानगी मिळणं. हो. होतं असं की नात्यातली आपल्या एखादी व्यक्ती असते की तिच्यावरती उपचार सुरू असतात. कधी ते अति खर्चिक असतात. किती काळ करावे लागतील हेही माहीत नसतं आणि अशा वेळेला ते उपचार थांबवण्याचा निर्णय घेणं हे फार कठीण असतं आणि त्यावर उपाय सुचवणारा अशा प्रकारचा कायदा यावा यासाठी तुम्ही प्रयत्न केलात. त्याबद्दल सांगा. आपल्या देशामध्ये हा खरा जो एक प्रॉब्लेम आहे आणि आता हा प्रॉब्लेम दिवसेंदिवस वाढतच जाणारा प्रॉब्लेम आहे. कारण की एकीकडे वैद्यकीय सुधारणा ज्या प्रकारे होत आहेत तर त्यामुळे आपण माणसाला असं म्हटलं जर का तर जिवंत ठेवू शकतो. पण तो माणूस म्हणजे तो जिवंत आहे असं म्हणायचं का आपण त्याचं मरण लांबवतोय असं म्हणायचं हेच कधीतरी कळेन असं होतं. कारण आपण व्हेंटिलेटर लावून माणसाला श्वास देऊ शकतो, हार्ट लंग मशीन लावू शकतो, डायलिसिस करू शकतो, सगळ्या गोष्टी करू शकतो. बरोबर. आणि अशा वेळेला आपल्या सगळ्यांच्या अनुभवामध्ये हा असा विषय आलेला असेल की कुठली तरी एखादी म्हातारी व्यक्ती असते 90-100 वर्षाची किंवा एखादी टर्मिनली इल कॅन्सरसारख्या दुर्धर आजारांनी पीडित व्यक्ती असते किंवा अल्झायमर्स सारखा विषय की अगदी डिमेंटिक म्हणजे अगदी आता ती म्हातारी व्यक्ती अगदी कोणालाही ओळखत सुद्धा नाही वगैरे वगैरे अशी व्यक्ती असते. परंतु अशी व्यक्ती ज्या वेळेला अनकॉन्शियस होते, बेशुद्ध होते, तिला हॉस्पिटलमध्ये नेलं जातं तर मग त्यावेळेला डॉक्टर तिच्यावरती अगदी जोरदार सगळे उपाय चालू करतात. म्हणजे एकीकडे डॉक्टर हे सांगत असतात की ह्यातनं काही खऱ्या अर्थाने मिनिंगफुल रिकव्हरी म्हणता येईल असं काही होण्यासारखं नाही. आणि गॅरंटी कोणी देऊ शकत नाही. गॅरंटीचा तर प्रश्नच नाही. इव्हन मिनिंगफुल रिकव्हर होण्याची शक्यता सुद्धा जवळजवळ नाहीच्या बरोबर आहे. पण ॲट द सेम टाइम आम्हाला मात्र आमचं काम करावं लागणार, आम्हाला मात्र व्हेंटिलेटरवरती ठेवायला लागणार वगैरे वगैरे. आणि ह्या अशा अवस्थेमध्ये मग ती व्यक्ती किती महिने तिथे अडकून पडेल त्रिशंकूसारखी हे सांगता येणं खूप कठीण असतं. डॉक्टरांवरती कायदेशीर बंधनं असतात, हॉस्पिटलांवरती सुद्धा असतात, नातेवाईकांच्या दृष्टीने सुद्धा त्यांचे प्रॉब्लेम्स वेगळे असतात. कारण एक तर खर्च होत असतो. त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचा विषय असा की ती जी व्यक्ती आहे म्हणजे ज्या व्यक्तीला आता फारसं जगण्याची इच्छाच उरलेली नाही आहे तर तसं असून सुद्धा त्या व्यक्तीला विनाकारण अशा प्रकारे जिवंत ठेवणं म्हणजे हालालच करण्यासारखं आहे आणि त्या व्यक्तीलाही त्याचा त्रास होत असतो. ती व्यक्ती अनकॉन्शियस असल्यामुळे ती जरी एक्सप्रेस करू शकत नसली तरी मग बेड सोअर्स होणार, अक्षरशः कणाकणाने ती व्यक्ती झिजत जाते, अशी परिस्थिती शेवटी निर्माण होते. त्यामुळे ह्या परिस्थितीवर हा जो सोशल प्रॉब्लेम आहे ह्या परिस्थितीवर उपाय काय असला पाहिजे तर त्याच्यावरती सुप्रीम कोर्टाने सर्वोच्च न्यायालयाने खरं म्हणजे आपल्या देशातल्या नागरिकांना पॅसिव्ह युथनेसिया म्हणजे निष्क्रिय इच्छा मरणाचा अधिकार आहे असं खरं म्हणजे जजमेंट ऑलरेडी दिलेलं आहे. परंतु ते जजमेंट दिल्यानंतर सुद्धा त्याचं ॲक्च्युली पालन, कारण सुप्रीम कोर्टाने ते जजमेंट दिल्याने एक काही ठराविक फ्रेमवर्क सांगितलं किंवा नागरिकांनी अमुक अमुक गोष्टी कराव्या आणि सरकारने अमुक अमुक गोष्टी कराव्यात. तर त्या ज्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत तर त्या गोष्टींचं पालन किंवा त्याची अंमलबजावणी
ॲक्च्युली रूट कॉज लेवल ग्राउंड लेवलवरती होतच नाही आहे. आणि ती होत नाही आहे असं म्हटल्याच्या नंतर मी त्याविरुद्ध आवाज उठवायचं ठरवलं आणि मी जनहित याचिका दाखल केली मुंबईच्या उच्च न्यायालयामध्ये. जवळजवळ 1.25 वर्षापूर्वी ती दाखल केली. आणि त्याच्यात माझं म्हणणं हेच होतं की मी नागरिक म्हणून माझं कर्तव्य बजावलेलं आहे. मला जे सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की तुम्ही तुमचं इच्छा मरणाचं एक इच्छापत्र लिहा असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे. तर तसं मी इच्छापत्र बनवलेलं आहे, पण त्याची अंमलबजावणी होण्याचं कुठलंच इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट केलेलं मला दिसत नाही. आणि मग वर्षभर जवळजवळ मी पहिले RTI वगैरे फाईल केली, सगळी इन्फॉर्मेशन जमा केली आणि त्याच्यानंतर साधारणपणे 2024च्या सुरुवातीला ही पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन मी हायकोर्टामध्ये दाखल केली. ती मी स्वतःच आर्ग्यू सुद्धा केली, म्हणजे मी स्वतःच ती लढली सुद्धा, म्हणजे वकील मी दिला नाही, मी स्वतःच पर्सनली जाऊन ते आर्ग्युमेंट सगळी केली. आणि 17 एप्रिल 2025 रोजी हायकोर्टाने निर्णय दिला, माझ्या बाजूने निर्णय दिला. आणि आता त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकारने काही पावलं उचलली आहेत, काही पावलं अजून उचलायची बाकी आहेत. पण म्हणजे याला नेमकी त्याची अंमलबजावणी होण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्या लागतील? तर हा तुम्ही फार छान प्रश्न विचारलात. पहिला आधी विषय त्यांनी असं म्हटलेलं आहे सुप्रीम कोर्टाने की नागरिकांनी मुळात अगोदर आपल्याला काय असताना कुठल्या कंडिशन्समध्ये आणि कुठल्या ट्रीटमेंट्स आपल्याला दिल्या जाव्यात किंवा दिल्या जाऊ नयेत, तर ह्याविषयीचं एक इच्छापत्र नागरिकांनी बनवावं असं एक त्यांनी पहिलं म्हटलेलं आहे. आता ह्याला लिव्हिंग विल म्हणतात, ह्याला वेस्टर्न कंट्रीजमध्ये ॲडव्हान्स्ड मेडिकल डिरेक्टिव्ह AMD असा शब्द वापरला जातो. पाश्चिमात्य देशांमध्ये ही संकल्पना ही अगदी रूढ आहे, म्हणजे अगदी रेग्युलरली लोक ही करतात, म्हणजे त्याच्याविषयी काही फारसं मोठं काही तिथे मानलं जात नाही. आपल्याकडे ही कल्पनाच रूढ नाही, त्यामुळे आपल्याकडे लोकांना ही संपूर्णपणे कल्पनाच नवीन आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी जेव्हा मराठीमध्ये ह्याला सम्यक प्रतिशब्द काय असावा हे शोधण्याचा प्रयत्न केला तर मला तो सापडला नाही. त्यामुळे मी त्याला नाव दिलंय पूर्णविरामाचे इच्छापत्र. तर त्याच्यामध्ये आपण असं लिहिणं अपेक्षित आहे की बाबा अमुक अमुक, म्हणजे उदाहरणार्थ मला सांगायचं असं आहे की आज मी समजा जर का बेशुद्ध पडलो आणि मला जर का सेरेब्रल मलेरिया झाला असेल, तर अर्थातच सेरेब्रल मलेरियावरती उत्तम ट्रीटमेंट्स आहेत आणि मी सहजच बरा होऊ शकतो. त्यामुळे अशा वेळेला जर डॉक्टरांनी मला ट्रीटमेंट नाकारली तर ते मला नको आहे. पण मी जर का समजा अशा परिस्थितीत असेल की आजार इतका दुर्धर आहे की जिकडनं रिकव्हरी होण्याची शक्यताच नाही आहे खऱ्याखुऱ्या अर्थाने, आणि झाली तरी त्याला काही फारसा अर्थ नाही आहे, मी तसंच व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये पडून राहणार आहे, अशा केसेसमध्येच ह्या प्रकारचे उपचार थांबवण्याचं केलं जावं. हे अर्थात आहे, स्वाभाविक आहे, कोणीही तसंच म्हणेल. पण ह्या गोष्टी आपण लिहून ठेवणं गरजेचं आहे. आणि त्या लिहून ठेवण्यासाठी सुप्रीम कोर्टनी म्हटलेलं आहे की तुम्ही अशा प्रकारचं एक इच्छापत्र बनवा. बरं, ते खूप सोपं आहे, कारण त्याला तुम्ही फक्त 2 साक्षीदार हवेत आणि तुम्ही ते फक्त नोटराईज करायचं आहे. आता नोटरी करणं हे सहज शक्य आहे, त्याला काय फार मोठं करावं लागत नाही. आणि इतकं करून खरं म्हटलं जर का तर नागरिकांचं काम संपतं. त्यामुळे नागरिकांनी हे इच्छापत्र बनवायचं. त्या इच्छापत्रामध्ये काय अजून 2-3 आपल्या नातेवाईक म्हणा, मुलं म्हणा, काय फॅमिली डॉक्टर म्हणा, स्नेही म्हणा, हितचिंतक म्हणा, त्यांचं नाव द्यायचं आहे की बाबा मी जर बेशुद्ध पडलो तर ऑन माय बिहाफ तुम्ही या इच्छापत्राच्या अनुसार निर्णय घ्यायचे आहेत. तर असा अधिकार त्यांना द्यायचा आहे. त्याच्यामध्ये 2 विटनेसेस हवेत, आणि नोटराईज करायचं आहे. आता हे एवढं झालं की खरं म्हटलं जर का तर नागरिकांचं असं म्हटलं जर का तर काम संपलं. त्याच्या पुढचं नागरिकांचं काम जे आहे ते असं आहे की सरकारने नेमलेल्या कस्टोडियन कडे त्याची कॉपी सुपूर्द करायची आहे. आता परिस्थिती अशी होती आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये, आणि खरं म्हटलं जर का तर संपूर्ण देशातच ती परिस्थिती आहे की सरकारने कस्टोडियनच अपॉइंट केलेलं नसल्यामुळे तुम्ही हे द्यायचं कोणाकडे. बरं, न्यायालयाने ही जी एक फ्रेमवर्क जे दिलेलं आहे हे ह्याच्याचसाठी दिलेलं आहे ना की शेवटी तुम्ही कस्टोडियनकडे जमा केलं म्हणजे ती एक थर्ड पार्टी झाली, त्यामुळे त्याचा कुठलाही दुरुपयोग होणार नाही किंवा त्याचा वेगळ्या प्रकारे उपयोग वाईट प्रकारे केला जाऊ नये ह्याच्यासाठी ती व्यवस्था निर्माण केली. त्रयस्थपणे त्याच्याकडे पाहिलं जाईल. म्हणजे आज समजा जर का माझं इच्छापत्र एका कस्टोडियनकडे नेऊन जर जमा केलं असेल तर 10 वर्षानंतर कोणी ते बघू शकतं की बाबा खरंच ह्यांनी केलं होतं का, हा स्वतः गेला होता का, म्हणजे स्वेच्छेने हे केलं होतं ना, माझ्यावर काय जोर जबरदस्ती केली नव्हती ना, हे सहज शक्य आहे शोधून काढणं. म्हणजे हाच उद्देश शेवटी आज आपण एखादं डॉक्युमेंट रजिस्टर करतो,
बरोबर, किंवा कस्टोडियन धरा. उद्देश हाच आहे शेवटी, की त्याचा कुठलाही दुरुपयोग होता कामा नये आणि कोणी नंतर त्याचा गैरवापर करता कामा नये, हाच उद्देश आहे. बरोबर. हो. पण जर का कस्टोडियन अपॉइंटच केला जर का नसेल समजा, तर मग तुम्ही एवढं सगळं करून उपयोग काय? आता मला सांगायला आनंद वाटतो की ह्या माझ्या पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशनमुळे महाराष्ट्रभरामध्ये 413 पेक्षा अधिक ऑफिसर्सची कस्टोडियन म्हणून नेमणूक ऑलरेडी झालेली आहे. अच्छा. आणि मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये 40-50 पेक्षा अधिक लोकांनी ऑलरेडी त्यांची अशा प्रकारची पूर्णविरामाची इच्छापत्र कस्टोडियन्सकडे दिलेली आहेत. मुंबईमधल्या तर प्रत्येक वॉर्डमधल्या असलेल्या मेडिकल ऑफिसर जो असतो प्रत्येक वॉर्डाचा, तर त्यांना हे अधिकार दिलेले आहेत मुंबई महानगरपालिकेमध्ये. आणि महाराष्ट्र सरकारनी जो 413 अशा प्रकारच्या ऑफिसर्सची अपॉइंटमेंट केलेली आहे. प्रत्येक शहरामध्ये, गावामध्ये, तालुक्याच्या ठिकाणी अशी अपॉइंटमेंट केलेली आहे. त्यामुळे माझ्या मते महाराष्ट्रभरामध्ये जवळजवळ 100 लोकांनी तरी आत्तापर्यंत ही माझी जनहित याचिका झाल्याच्या नंतर कस्टोडियन्सच्याकडे जाऊन त्यांची इच्छापत्र ऑलरेडी त्यांनी दिलेली आहेत. पण म्हणजे आता ह्याच्याविषयी अधिक माहिती लोकांना असण्याची गरज आहे. त्यामुळे आज आकाशवाणी हा कार्यक्रम ठेवला याबद्दल मला विशेष आभार मानावेसे वाटतात. कारण की तुमच्या मार्फत लोकांपर्यंत ही माहिती कळेल की आज आपल्याकडे नागरिकांना हा अधिकार दिलेला आहे, परंतु त्या अधिकार आहे हेच माहीत नसल्यामुळे त्याचा वापरच करता येत नाही आपल्याला, अशी परिस्थिती आहे. म्हणजे इथपर्यंत माहीत होतं की असं काही लिहून ठेवता येतं एवढं कळलं होतं, पण ते अशा प्रकारे कस्टोडियनकडे किंवा शासन दरबारी त्याची नोंद करायला हवी, हा भाग त्यातला अनेकांना माहीत नाही मला वाटतं. याला किती काळ लागला तुम्हाला हे? साधारणपणे 1.25 वर्षामध्ये ही पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन संपली. अर्थात असं आहे की त्याच्यामध्ये काही विषय तर 1.5-2 महिन्यातच झाले. म्हणजे जसं कस्टोडियनची अपॉइंटमेंट, म्हणजे माझं 8 मार्चला हिअरिंग होतं आणि 5 मार्च 2025 रोजी सरकारने कस्टोडियन अपॉइंट करण्याचा निर्णय होता तो दिला. असे छोटे छोटे निर्णय कंटिन्युअसली येत असतात आणि येत आहेत. आणि अजून सुद्धा मी असं नाही म्हणणार की काम पूर्ण संपलंय. जरी हायकोर्टाने निर्णय आदेश दिले असले तरी सरकार अंमलबजावणी काय प्रकारे करत आहे ह्याच्यावरती माझी नजर आहे आणि नागरिक म्हणून आपल्या सगळ्यांनीच त्याच्यावरती नजर ठेवली पाहिजे. आणि जर का सरकारने अशा प्रकारचं काही जर का केलं की ज्याचा तसा ग्राउंड लेवलवरती काही फारसा फायदा होणार नाही, म्हणजे नुसतंच आपलं नोकरशाही ज्याला आपण म्हणतो तशा टाईपचं, तर गरज पडली तर मी पुन्हा कोर्टात जाईन आणि पुन्हा रिट पिटिशन किंवा पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन फाईल करेन. कारण आता मी कस्टोडियन अपॉइंट केल्यानंतर मी हे सरकारच्या आणि न्यायालयाच्या दोघांच्याही निदर्शनाला आणून दिलं की कस्टोडियन तुम्ही जरी अपॉइंट केले असलेत, बरोबर, तरी वस्तुस्थिती अशी आहे की नुसतं कस्टोडियन अपॉइंट करून उपयोग नाही, त्याचं काहीतरी एक वेब पोर्टल सारखी पद्धत हवी. कारण आज जर 20 वर्षांनी जर का माझं डॉक्युमेंट जर का डॉक्टरांना चेक करायचं असेल की बाबा हे ऑथेंटिक आहे का नाही, बरोबर आहे, तर 20 वर्षानंतर काय आज जो कस्टोडियन होता तो काय तिथे जागेवर असेल असं नाहीये. मग 20 वर्षानंतर डॉक्टरांनी अप्रोच कोणाला करायचं? म्हणजे ह्याचा अर्थ की ह्या सगळ्या गोष्टी डिजिटाईज फॉर्मॅटमध्ये असल्या पाहिजेत. मग ते मी जेव्हा पुन्हा निदर्शनाला आणून दिलं न्यायालयाच्या आणि पर्यायाने सरकारच्या, मग सरकारने ही हमी दिली कोर्टामध्ये की बाबा आम्ही अशा प्रकारचं वेब पोर्टल 4 महिन्यामध्ये आम्ही उभं करू, की ज्याची आता ऑगस्ट 17 तारखेला ती 4 महिन्यांची मुदत संपेल त्याची. म्हणजे त्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी आणि कार्यक्षमतेने हे लोकांपर्यंत. तर त्याच्यामुळे अशा प्रकारे ते वर्क इन प्रोग्रेस आहे. म्हणजे जरी केस मी जिंकलो असलो तरी आपल्याला तो एक विषय म्हणजे नागरिक म्हणून लावून धरणं आणि तो शेवटपर्यंत त्याचा पाठपुरावा करून ते घडवून आणणं, बरोबर, अशी माझी बेसिकली भूमिका आहे त्याच्यामधली. डॉक्टर, गेली 27 वर्ष तुम्ही प्रॅक्टिस करत आहात, तर असा कोणता ब्रेक पॉईंट ठरला की त्यावेळेला तुम्हाला वाटलं की अरे नाही, हे करायला हवंय? 2024 मध्ये तुम्ही ही जनहित याचिका दाखल केली, तर ह्याला कारण काय घडलं? म्हणजे मी जरी व्यवसायाने मी डॉक्टरच आहे, म्हणजे मी काही वकिली करत नाही मी, पण मला हौस म्हणून मी वकिलीचा अभ्यास केला. मी LLB केलं, जवळजवळ 2002लाच माझं LLB करून झालं होतं. आणि आमच्या घरामध्ये थोडंसं सोशल वर्कची बॅकग्राऊंड आहेच, म्हणजे अशी सुद्धा आहे. म्हणजे घरामध्ये तुमची आई सुद्धा स्त्रीरोग तज्ञ आई सुद्धा स्त्रीरोग तज्ञ, माझी आजी सुद्धा सोशल वर्कर होती, तर त्याच्यामुळे तिचंही बरंच काम, समाजासाठीचं काम तिचं होतं. तर त्याच्यामुळे ते थोडंसं एक होतं की आपण थोडंसं वेगळ्या पण गोष्टी केल्या पाहिजेत, असं समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे असं. त्यामुळे मी असं ठरवलं की आता त्यातून असं आहे की मी स्त्रीरोग तज्ञ आहे, त्यामुळे आमच्याकडे नेहमीच असे कॉम्प्लिकेटेड विषय, म्हणजे इव्हन कायद्याच्या दृष्टीने, एथिक्सच्या दृष्टीने कॉम्प्लिकेटेड विषय येत असतात. उदाहरणार्थ की गर्भपात हा एक त्यातला भाग झाला.
किंवा आमच्याकडे बऱ्याच वेळेला म्हणजे मी जेव्हा कूपर हॉस्पिटलला मादक स्त्रीरोगतज्ञ ऑनररी म्हणून जेव्हा होतो, तर त्यावेळेला आमच्याकडे बलात्कार पीडित महिलांना तपासण्यासाठी आणलं जायचं आणि आमच्या असं लक्षात यायचं की आपण जे काही करतोय किंवा एकंदरीत आपण सरकारची भाग म्हणून जे काही काम करतोय त्यांच्यासाठी, तर ते अपुरं आहे असं एक कुठेतरी जाणवायचं. त्यामुळे असे अनेक विषय समोर यायचे की जेव्हा मला असं लक्षात यायचं की डॉक्टर म्हणून तुम्ही जरी सगळं करत असलात तरी इथे एक मोठी गॅप आहे, म्हणजे कायद्याची एक मोठी गॅप आहे. आणि मला नेहमीच असं जाणवत आलं की विशेषतः टेक्निकल विषयांवरती जेव्हा कायदे असतात त्यावेळेला परिस्थिती अशी असते की टेक्निकल लोकांना कायदा कळत नाही, कायदा बनवणाऱ्यांना टेक्निकल कळत नाही आणि म्हणून मग ते कायदे खूप क्लिष्ट तरी किंवा खूपच लेम ज्याला आपण म्हणतो, म्हणजे अपुरे, तोकडे अशा प्रकारे कायदे निर्माण होतात. आणि त्या कायद्यांनी ज्या कारणासाठी तो कायदा बनवला आहे तर त्या कारणाला त्याचं उत्तर मिळतच नाही. शेवटी ज्याच्यासाठी बनवलं आहे तो पर्पज सर्वच होत नाही. मग आता प्रश्न फक्त एवढाच उरतो की मग ह्याच्यावरती लढा द्यायचा कोणी आणि आवाज उठवायचा कोणी. आणि जनरली एक आपली टेंडन्सी असते की अरे उठवला पाहिजे आवाज, पण तो मी का उठवावा ना, म्हणजे कोणीतरी उठवावा, उठवायला हवा आहे. पोटतिडकीने त्याच्यावरती आपण बोलतो की केलं पाहिजे अमुक वगैरे वगैरे. मग तुम्ही काय करा, नाही आम्हाला ते जमू शकत नाही, ते कोणीतरी केलं पाहिजे, आम्हाला काय करायचं ते माहिती आहे आणि कोणीतरी करावं अशी इच्छा आहे, पण ते आम्ही काय करायला तयार नाही. तिकडे थोडासा फरक मला वाटतं होता माझ्या बाबतीमध्ये की मी लढायला तयार होतो आणि मी इक्विप्ड होतो, कारण की मला कायद्याचा अभ्यास माझा असल्यामुळे मी इक्विप्ड होतो आणि मला करण्याची हौस पण होती, इच्छा पण होती, फायर इन द बेली ज्याला म्हणतात ते. तर त्यामुळे आत्तापर्यंत आयुष्यात माझ्या हातून देवानी 3 चांगली कामं करून घेतली असं मी म्हणेन. म्हणजे एक जो आत्ता सध्या माझा चालू आहे लढा, इच्छा मरणाचा जो चालू आहे तो. त्याच्यानंतर मी जे काम मी म्हटलं तसं की बलात्कार पीडित महिलांसाठी मी जे काम केलं आणि कित्येक लोकांनी माझा त्या आमिर खानच्या सत्यमेव जयते मधला माझा इंटरव्ह्यू बघितला असेल बऱ्याच लोकांनी. त्यामुळे त्यावेळेला आम्ही जे कूपर हॉस्पिटलमधून जे काही काम केलं महानगरपालिकेच्या मार्फत त्या माध्यमातनं, तर ते भारतभर नंतर पोचलं. त्या अनुषंगाने मला भारत सरकारने नॅशनल थिंक टँकवरती अपॉइंट केलं होतं. मग त्यामुळे आम्ही जो काही बनवलेला प्रोटोकॉल होता, तर आज तो प्रोटोकॉल नॅशनल प्रोग्राम म्हणून संपूर्ण भारतभर राबवला जातो. त्याविषयी थोडं सांगाल का? तर त्याच्यात विषय हाच होता की आपल्याकडे म्हणजे एकतर ही दुर्दैवाची घटना आहे की स्त्रियांवरती अत्याचार होतात आणि ते झाल्यानंतर स्त्रियांना दाद न मागण्याच्या मागचं सर्वात महत्त्वाचं कारण त्यांना हे असतं की त्यांना हे माहिती आहे की माहिती असतं आणि आपण हे पिक्चरमधनं वगैरे पण बघतो चित्रपटातनं की वैद्यकीय तपासणी, पोलीस हे म्हणजे तुम्हाला झालेला ट्रॉमा पुन्हा रिलीव्ह करणं नाही. शेवटी अनेक वर्षांनी सुद्धा प्रत्यक्षात हाताला काही लागत नाही आणि म्हणून मग स्त्रिया अशा अत्याचाराविरुद्ध आवाज उठवत नाहीत आणि आवाज उठवत नाहीत म्हणून तर मुख्य म्हणजे गुन्हेगारांचं फावतं, ही आपल्या देशातली वस्तुस्थिती आहे. तर मग तसं का होतं मुळात अगोदर, तर मग ते होण्याच्या मागे ह्या ज्या काय त्रुटी आहेत किंवा ज्या तफावती आहेत की डॉक्टरांची तपासणी, पण मग त्या तपासणीत योग्य प्रकारे ती न होणे आणि त्याच्यामुळे कायदेशीर पळवाटांचा वापर करून तो गुन्हेगार सुटणे. तर ह्या सगळ्या गोष्टींना जर का आपण एक वॉटर टाईट पद्धतीने जर का आपण काही केलं समजा, तर न्याय मिळायला लागेल. आणि मुख्य म्हणजे त्या स्त्रीकडे एक व्यक्ती किंवा एक रुग्ण म्हणून जर का बघण्याचा दृष्टिकोन ठेवला तर आम्ही डॉक्टर म्हणून रुग्णांना ट्रीटमेंट देतो, पण वस्तुस्थिती सरकारी हॉस्पिटलमध्ये अशी असते. म्हणजे आता मी तुम्हाला उदाहरण सांगतो की बलात्कार पीडित महिलेच्या जे नखं असतात, म्हणजे बऱ्याच वेळेला प्रतिकार करण्याच्या नादामध्ये त्या नखांच्या खाली महत्त्वाचा फोरेन्सिक एव्हिडन्स खरा म्हणजे पुरावा कलेक्ट होऊ शकतो. पण हॉस्पिटलमध्ये तुम्हाला रात्री 2 वाजता हार्ट सर्जरी करण्याची इक्विपमेंट रेडी मिळतील, पण नेल कटर मिळणार नाही. आणि का मिळावा, म्हणजे हॉस्पिटल हे काही नेल कटर ठेवण्याची जागा नाही ना मुळात अगोदर. मग इतक्या बारीक बारीक गोष्टींच्या मुळे जर का ते पुरावे कलेक्टच जर नाही झाले तर मग तुमची केस चांगल्या प्रकारे मांडता येणार नाही आणि मग त्या काय बारीक 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 पुराव्यांच्या अभावामुळे शेवटी तो गुन्हेगार सुटेल. हे एक उदाहरण मी सांगितलं. पण असे विषय आयडेंटिफाय करून आम्ही त्याच्यावरती काम केलं, त्याच्यावरती एक प्रोटोकॉल बनवला, त्याच्यावरती एक छोटंसं किट आम्ही तयार केलं आणि त्याचा वापर करायला लागल्यामुळे डॉक्टरांनी केलेलं काम परफेक्ट व्हायला लागलं, लवकर व्हायला लागलं.
पुरावे उत्तम प्रकारे गोळा व्हायला लागले. पोलिसांचं पोलिसांचं तुलनेने काम सोपं हो, झालं, सोपं पब्लिक प्रोसिक्युटरचं काम सोपं झालं आणि आम्ही जो डेटा पब्लिश केला त्याच्यावरनं असं लक्षात आलं की आता कन्व्हिक्शन रेट वाढत आहे, गुन्हा प्रूव्ह होऊ शकतोय. नाहीतर काय होतं, पुराव्या अभावी तो बाई इज्जत बरी होतो जो गुन्हेगार, आपण हिंदी पिक्चर मध्ये सिनेमामध्ये ऐकतो. बघतो. तर तसं आता होईन असं झालं, कारण की सगळं अगदी पॉईंट टू पॉईंट सगळे मॅच व्हायला लागले विषय. अच्छा. तर त्याच्यामुळे गुन्हेगार सुटण्याचं प्रमाण कमी व्हायला लागलं आणि त्या स्त्रीला न्याय मिळायला लागला आणि त्या स्त्रीला ट्रीटमेंटही मिळायला लागली. कारण नाहीतर काय व्हायचं, फक्त तुम्ही हे केलं एकदा इन्व्हेस्टिगेशनसाठी पुरावे गोळा केलेत की ट्रीटमेंटच दिली जायची नाही. कारण मग त्या स्त्रीला मानसिक ट्रीटमेंट द्यायला हवी, शारीरिक ट्रीटमेंट द्यायला हवी, तिला सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस पासून मुक्तता होण्यापासून कॉन्ट्रासेप्टिव्ह पर्यंत सगळ्या गोष्टींची ट्रीटमेंट दिली पाहिजे. तर असे बरेच विषय त्यातनं बाहेर आले आणि त्याच्यावरती उपाय झाला निर्माण. हा मी केलेला दुसरा. किती महत्वाचं मोठं काम आहे हे. म्हणजे दुर्दैवी आहे की आपल्याकडे अशा घटना घडतायत आणि त्यातल्या आरोपींना शिक्षा होणं हे फार महत्वाचं आणि त्याच वेळेला त्या पीडित स्त्रीला न्याय मिळणं, तिच्यावर उपचार होणं. आणि तिसरा माझं काम जे होतं ते तर सगळ्यांनाच माहिती आहे, गर्भपात कायद्याच्या विषयी झालं. असं की म्हणजे माझ्याकडे अशी एक फार पूर्वीची गोष्ट आहे, अशी एक यंग मुलगी आली आणि तेव्हा देशाचा कायदा असा होता की 20 आठवड्याच्या पलीकडे तुम्ही गर्भपात करू शकत नाही. आणि हा कायदा आहे जवळजवळ 50 पेक्षा अधिक वर्ष जुना. म्हणजे ज्या काळामध्ये सोनोग्राफी वगैरे नव्हतीच मुळात, त्या काळात बनलेला तो कायदा आहे. पण गेल्या 50 वर्षात वैद्यकीय तंत्रज्ञान तर पुष्कळ सुधारलं. आज आम्ही सोनोग्राफी करून मूल नॉर्मल आहे का ॲबनॉर्मल आहे का हे सांगू शकतो. मग आज जर का समजा अशी परिस्थिती आली की तुम्ही आज सुधारित प्रगत वैद्यक तंत्रज्ञानामुळे मूल नॉर्मल आहे का नाही हे तुम्ही सांगू शकता. आज तुम्ही ॲडव्हान्स्ड परिस्थितीमध्ये असताना सुद्धा गर्भपात सेफली करू शकता. आज तुमच्याकडे एक मुलगी आलेली आहे, तिला तुम्ही सांगताय एकीकडे की तुझ्या पोटात असलेलं जे मूल आहे त्याच्यामध्ये खूप मोठं व्यंग आहे. आणि मी इथे व्यंग म्हणजे बारीक सारीक म्हणजे काहीतरी थोडं बोलता येत नाही, तोतरेपणा किंवा डेफनेस वगैरे असल्याविषयी मी म्हणत नाही. मी मोठ्या व्यंगांविषयी बोलतोय. उदाहरणार्थ की किडनीच नाही आहेत किंवा ब्रेनच नाही आहे किंवा हार्टला 4 कप्पे नसून 3च कप्पे आहेत. मी अशा मोठ्या व्यंगांविषयीच फक्त बोलतोय. मी गंभीर व्यंगांविषयी बोलतोय की ज्याचा संबंध त्या बाळाच्या स्वतःच्या आयुष्याशी आणि ते आयुष्य अतिशय वाईट पद्धतीने त्याला जगावं लागेल अशा प्रकारे होईल, अशा प्रकारच्या व्यंगांविषयीच आपण बोलतो. त्यामुळे असं व्यंग मी एकीकडे डायग्नोज करायचं, एकीकडे त्या मुलीला मी हे सांगायचं, प्रेग्नंट मुलीला, की तुझं जे काय आहे भवितव्य हे अशा प्रकारचं असणार आहे. आणि जर का समजा ती मुलगी म्हणाली, आता ती जर मुलगी म्हणाली ठीक आहे बाबा, जे काय आहे पदरी पडलं, पवित्र झालं, जे मला देवाने दिलेलं आहे ते मी स्वीकारीन आनंदाने, मग गोष्ट वेगळी आहे. पण जर ती मुलगी असं म्हणाली की बाबा मला अशा प्रकारचं मातृत्व नको आहे, तर तिला आम्ही जर असं उत्तर देणार असलो की तुला जरी मातृत्व नको असलं तरी पण ते आता तुझ्यावरती लादलं गेलं आहे का, कारण देशाचा कायदा 20 आठवड्याच्या नंतर तुला गर्भपात करायला परवानगी देत नाही आणि त्यामुळे जर तू तो केलास तर तुझ्यावरती फौजदारी खटला दाखल होईल, तुला पोलीस पकडतील, मला पोलीस पकडतील आणि म्हणून मी तुला गर्भपात करून, जरी मेडिकली शक्य असलं तरी मी तुला ते कायदेशीर दृष्ट्या नसल्यामुळे मी करून देणार नाही. हा त्या मुलीवरती किती मोठा अन्याय आहे, आघात आहे, तो प्रचंड मोठा आघात आहे. आणि आपल्याकडे तर म्हणजे आपण 6व्या महिन्याला ओटी भरण्याचा कार्यक्रम करणार, हे करणार, ते करणार, आणि तर त्या मुलीला हे माहिती आहे की ह्यातनं पुढे भविष्य काही नाहीये होण्यासारखं आणि त्या बाळाचं पुढचं भविष्य काही नाही. म्हणजे त्यामुळे हा जो काय प्रॉब्लेम आहे की कायदा 50 वर्षाचा जुना आणि मेडिकल तंत्रज्ञान मात्र प्रगत, मग ही जी गॅप आहे तर ह्या गॅप मध्ये काय करायला हवं, तर मग कायद्याला सुधारायला हवं. म्हणजे कायद्याला बदलावं लागेल बदलणाऱ्या परिस्थितीप्रमाणे, कारण शेवटी कायदा हा माणसासाठी आहे, माणूस कायद्यासाठी नाहीये. कायद्याला बदलायला हवा शेवटी. तर मग परत तोच विषय आला की अशा स्त्रियांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, मग ते कोण करणार. मग मी ती केस लढवायची ठरवली. पहिली मी 2008 साली हायकोर्टात ती केस लढवली, ती मी हरलो, पण मी ते सोडलं नाही. मी त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये गेलो आणि जवळजवळ 324 अशा वेगवेगळ्या केसेस वेगवेगळ्या स्त्रियांच्या संपूर्णपणे विनामोबदला मी कोर्टासमोर आणल्या, वेगवेगळ्या कोर्टांसमोर, हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट. आणि त्या सगळ्या विषयामध्ये जवळजवळ 12 वर्षाचा वेळ गेला ऑल टुगेदर. आणि शेवटी 2021 साली आपल्या देशाचा कायदा बदलला आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो की आज आपल्या देशाच्या कायद्याप्रमाणे
24 आठवड्यापर्यंत महिलांना गर्भपात करायला परवानगी आहे. अगदी अनमॅरिड मुलींना सुद्धा परवानगी आहे. आणि 24 आठवड्यांच्या नंतर जर का अशा प्रकारचं गंभीर व्यंग जर का सापडलं, आणि बऱ्याच वेळेला हे गंभीर व्यंग का उशिरापर्यंत नाही सापडत, तर ह्याचं कारण आहे की आपल्याकडच्या कितीतरी महिला ह्या सरकारी हॉस्पिटलांवरती अवलंबून आहेत, गावाखेड्यामध्ये राहणारे आहेत. अजूनही आपल्याकडे 7 महिने झाल्याशिवाय डॉक्टरांकडे जायचं नाही अशी पद्धत अवेलेबल आहे. पूर्वी तसं होतं, स्त्रिया 7 महिने झाल्याशिवाय 6 महिने झाल्याशिवाय डॉक्टरांकडे जायच्याच नाहीत, स्त्रीरोग तज्ज्ञांकडे किंवा डॉक्टरांकडे. अजूनही गावाखेड्यामध्ये अशी बऱ्याच ठिकाणी पद्धत आहे. किंवा काम करणारे जे लोक आहेत, म्हणजे ज्यांच्या हातावरती पोट आहे, मजूर लोक आहे, फॉर एक्झाम्पल शेतकामगार लोक आहेत, तर सुट्ट्या घेऊन सारखं डॉक्टरांकडे जाणं त्यांना शक्य होत नाही. सरकारी हॉस्पिटलमध्ये वेळच्या वेळेला सर्व्हिसेस अवेलेबल नसतात. ह्या अनेक कारणांमुळे त्यांना जर का एक सोनोग्राफी करण्यात डिले झाला तर त्याचा भुर्दंड त्यांच्याच वरती लादणं, तर हे तर सोशल इनजस्टिस पण आहे. त्यामुळे ह्या सगळ्या विषयावरती मी लढा दिला. आणि आज आपल्या देशाच्या कायद्यामध्ये 24 आठवड्याच्या नंतर सुद्धा जर का अशा प्रकारचा गंभीर व्यंग जर असेल बाळामध्ये, तर त्या स्त्रीला अधिकृतरित्या गर्भपात करण्याचा कायदेशीर अधिकार आजच्या घटकेला मान्य झालेला आहे. म्हणजे 6 महिन्यांपर्यंत साधारणपणे. त्याच्यानंतर सुद्धा 6 महिन्यांपर्यंत तर सरसकट, पण त्याच्यानंतर सुद्धा अशा प्रकारे जर प्रॉब्लेम असेल तर तो अधिकार म्हणजे कायद्याला आता मान्य आहे. पण हे कळतं साधारण कितव्या महिन्यामध्ये आपल्याला कळू शकतं? काय प्रकारचं व्यंग आहे त्याच्यावरती त्याचं उत्तर अवलंबून आहे. आणि करणारी व्यक्ती काय प्रकारची लेवलची एक्सपर्टाईज आहे त्याच्यावरही अवलंबून आहे. बहुतांशी 24 आठवड्यापर्यंत सगळ्या ॲबनॉर्मॅलिटीज कळू शकतात. काही तर अगदी 12 आठवड्यालाच कळू शकतात. पण काही जसं ब्रेन किंवा हार्टच्या ॲबनॉर्मॅलिटीज ह्या बऱ्याच वेळेला 24 आठवड्यापर्यंत लक्षात येतात. त्यामुळे जनरली 24 आठवड्यानंतर हा प्रॉब्लेम येत नाही. पण मी म्हटल्याप्रमाणे जर का एखादी व्यक्ती जर ती काय समजा शेतकामगार असल्यामुळे गावात राहते, तालुक्याच्या जागेवर सोनोग्राफी करायला जावं लागतं, आणि ह्यामुळे जर का ती जाऊच शकली नसली आणि पहिल्यांदा गेली तेव्हाच 7 महिने झाले असले, तर मग तुम्ही काय करणार? खरंय. आता ज्यावेळेला आपण 4 महिने 5 महिने म्हणतो त्यावेळेला त्या आईची पण एक भावनिक गुंतवणूक असते त्या बाळाशी. तर अशा वेळेला तिला समजावणं, म्हणजे त्याला एक भावनिक पदर आहे, कायदेशीर आहे आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून सुद्धा. तर हे कशा प्रकारे काउन्सिलिंग करावं लागत असेल? नाही, आता काउन्सिलिंग करण्याच्या मागे आधी पहिल्यांदा म्हणजे मानसिकता किंवा मनोभूमिका माझी काय आहे या विषयाच्या बाबतीत, किंवा काय असली पाहिजे ह्याच्याविषयी मी थोडंसं विवेचन करू इच्छितो. सांगा ना. मी अगदी स्ट्रॉंगली बिलीव्ह करतो की जिच्या हाती पाळण्याची दोरी तिलाच तो सर्वस्वी अधिकार असला पाहिजे ठरवण्याचा. तिच्यावरती कायद्यापासून ते नातेवाईकांपर्यंत कोणीच कुठल्याच प्रकारचं तिच्यावरती बंधन घालता कामा नये किंवा तिला फोर्स करता कामा नये, जबरदस्ती होता कामा नये. कारण शेवटी ती आई जी असते, तर ती आई शेवटी त्या बाळाबरोबर वेळ घालवत असते, रात्री अपरात्री रात्रीचा दिवस ती करत असते. त्यामुळे त्या आईचं काय म्हणणं आहे ह्याला जर का आपण महत्त्व समाज म्हणून जर का देणार नसलो समजा, तर ते मुळात अगोदर चुकीचं आहे. त्यामुळे ज्या वेळेला अशा प्रकारचा आघात, हा दुर्दैवाचा भाग आहे, म्हणजे ती मुलगी जनरली आनंदी असते की ती प्रेग्नंट आहे वगैरे वगैरे, आणि तिला हे सांगितलं जातं की बाबा तुझ्या पोटात असलेला जो गर्भ आहे त्याच्यामध्ये खूपच गंभीर प्रकारचं व्यंग आहे. आता त्याला काही कोणी करू शकत नाही, म्हणजे ते आहे तुम्ही फक्त शोधू शकता, ते रिपेअर तर तुम्ही करू शकत नाही. आणि ते रिपेअरेबल नाहीये म्हणूनच हा प्रश्न आहे. रिपेअरेबल असतं तर एखाद्या वेळेला एखादी व्यक्ती म्हणाली असती की मी जन्म देईन आणि रिपेअर करून घेईन ते व्यंग. पण बऱ्याच वेळेला ही व्यंग इतकी गंभीर असतात की त्याला कुठले रिपेअरिंग पॉसिबलच नाहीये खऱ्या अर्थाने, असे प्रकार असतात त्याच्यात. त्यामुळे हा धक्का ज्या वेळेला त्या आईला ज्या वेळेला म्हणजे बसतो, त्यावेळेला ती मुलगी जरी सुरुवातीला त्या मानसिक धक्क्यातनं गेली असली तरी पण स्त्रिया ह्या अतिशय कणखर असतात. त्या तो धक्का पचवून सम्यक दृष्टीने शेवटी विचार करून स्वतःसाठी, बाळासाठी, कुटुंबासाठी काय करणं हे जास्त चांगलं राहील ह्याचा निर्णय त्या बऱ्याचदा घेतात. तो वेळ त्यांना आपण दिला पाहिजे, कारण तो वेळ दिल्यानंतर ती प्रत्येक व्यक्ती तिच्या स्वतःच्या एथिक्स आणि मॉरॅलिटीच्या हिशोबाने तिचा निर्णय ठरवेल. म्हणजे एखादी अशी व्यक्ती असू शकते की जी धर्मामुळे म्हणा किंवा तिच्या स्वतःच्या एक ज्याला आपण एक प्रो लाईफ आयडिओलॉजी म्हणतात ज्याला, की त्याच्यामुळे ती म्हणू शकते असं की बाबा नाही ठीक आहे, म्हणजे जे आहे हे आहे, मी माझं जे काय उत्तमात उत्तम जे काय बाळाची शुश्रूषा असेल ते मी करीन, त्या पलीकडे जे काय देवाच्या मनात असेल ते होईल, जर माझ्या नशिबात हेच लिहिलं असेल तर हेच सही. बरोबर, असंही म्हणणारी एखादी मुलगी असू शकते. आणि तसं जर का असेल तर तिला नुसतं गर्भपाताची सोय आहे म्हणून तुला गर्भपात केलाच पाहिजे असं म्हणणं सुद्धा चुकीचं आहे. म्हणजे तिलाही सपोर्ट केलं गेलं पाहिजे.
पण जर का उलटं असेल समजा, आणि आपल्या देशामध्ये बहुतांश वेळेला तसंच जास्त प्रमाणामध्ये होतं की ती स्त्री म्हणते की मला ही प्रेग्नन्सी कंटिन्यू करायची नाही आहे. हां, मग तेव्हा जर का तुम्ही असं म्हणणार असलात की तुम्ही नाही नाही कायद्याने अलाउड नाही म्हणून तू ती बाळगलीच पाहिजेस आणि तू जन्म हा दिलाच पाहिजेस, तर ते मात्र तिच्यावरती अन्यायकारक. म्हणजे तिच्या इच्छेविरुद्ध तुम्ही काहीतरी करणं हे अन्यायकारक आहे. तुम्ही तिच्या इच्छेप्रमाणे करा जे काय करायचं असेल ते, बरोबर. आणि मेडिकली जे काय करेक्ट असेल ते. हां, म्हणजे आता जर का उद्या असं झालं की कोणाचा गर्भपात करणं त्या स्त्रीच्याच जीवाला धोकादायक होणार असेल तर तुम्ही अर्थातच तो करणार नाही मेडिकली. बरोबर, हो. पण तसं जर नाही आहे, आणि इथे मला ही एक गैरसमजूत दूर करण्याची इच्छा आहे खास करून, कारण आपल्याकडे अशी एक फार पूर्वीपासूनची ही गैरसमजूत आहे की 20 आठवड्यानंतर गर्भपात हा स्त्रीच्या जीवाला धोकादायक ठरतो. तर तशी ती समजूत चुकीची आहे. ती पूर्वी होती, म्हणजे 50 वर्षापूर्वी तेव्हाच्या मेडिकल टेक्नॉलॉजीप्रमाणे ते बरोबर होतं, आणि म्हणूनच तेव्हाचा कायदा हा 20 आठवड्यापर्यंतसाठीच होता. पण आजच्या घटकेला तसं नाही आहे. आजच्या घटकेला आम्ही औषधं देऊन नैसर्गिक प्रसूतीच्या मार्गाने त्या व्यक्तीची सुटका गर्भपात देऊन करू शकतो आम्ही. तर त्याच्यामुळे असं नाही आहे की गर्भपात करणं हा तिच्या जीवाला धोकादायक असेल असं नाही आहे. मग असं जर नाही आहे तर कुठल्या तरी 50 वर्षाच्या जुन्या कायद्यामुळे आपण तिच्या पायामध्ये बेड्या घालणं बरोबर. तिच्या इच्छेविरुद्ध. तिची इच्छा नसेल तर विषयच मिटला, बरोबर. पण जर तिची इच्छा नाही आहे कंटिन्यू करण्याची प्रेग्नन्सी, तर तिच्या पायामध्ये आपण बेड्या घालता कामा नयेत. ह्यासाठी समाजाने, देशांनी, कायद्यांनी, न्यायालयांनी, डॉक्टरांनी सगळ्यांनी तिच्या बाजूला आणि तिच्या मागे उभं राहिलं पाहिजे. ही त्याच्या मागची माझी मनोभूमिका आहे. आणि त्या मनोभूमिकेतून हा लढा मी दिला. त्याच्यावरती फक्त तिच्यासाठी म्हणून एक पुस्तक सुद्धा आलेलं आहे की जे सुद्धा मराठीतलं बेस्ट सेलर पुस्तक आहे. डॉक्टर स्मिता दातार आपल्या पत्नी यांनीच लिहिलेलं आहे. तो सगळा एका डॉक्टरची कुतरहोड आणि पेशंट्सचे वेगवेगळे सगळ्या काळात त्या तुमच्या बरोबर होत्या संपूर्ण लढ्यामध्ये. तर तेही पुस्तक आहे. त्याच्यावरती आता एक चित्रपटाचंही काम सुरू आहे. तोही काही महिन्यात, दिवसात, वर्षात माहीत नाही मला कधी, तोही लोकांना बघायला मिळेल अशी मला आशा वाटते. तर अशा प्रकारचं काम म्हणजे बेसिकली मी म्हटल्याप्रमाणे माझ्या सगळ्या एकंदरीत ह्या विषयाच्या मागची पार्श्वभूमी ही आहे की कायदा हा माणसासाठी आहे आणि त्याच्यामुळे कायद्याने बदलावं लागेल. जर का काही गोष्ट जर का बदललेली असेल देशात, समाजात, वैद्यकीय सुधारणांमुळे किंवा टेक्निकल सुधारणांमुळे, आणि त्याच्यामुळे जर का जीवन सुकर जर का होणार असेल तर कायद्याने बदलावं लागेल. म्हणजे आता ही मानवताच आहे मागेही. आणि तुम्ही स्त्री हक्कांसाठी एका परीने हा दिलेला फार मोठा लढा आहे. म्हणजे मगाचाही तुम्ही जो सांगितला बलात्कार पीडितेसाठीचा असेल किंवा गर्भपाताचा असेल, अशी एखादी केस आम्हाला सांगाल का की एखाद्या बाईला खरंच ह्यातून म्हणजे सुटका झाली आणि नंतर पुन्हा तिची प्रेग्नन्सी राहून तिला अशा कितीतरी आहेत. कारण ह्या ज्या 324 महिलांच्या केसेस आम्ही केल्या तर ह्यांच्यापैकी बहुतांशी महिला आहेत की ज्यांना त्याच्यानंतर पुन्हा प्रेग्नन्सी राहिली आणि त्यांना त्यांचं जीवन सुखाने चाललेलं आहे आणि नॉर्मल बाळ अगदी नॉर्मल बाळ झाली. शेवटी असं आहे की ह्यातल्या बऱ्याच ॲबनॉर्मॅलिटीज ह्या तुम्ही शोधू शकता, त्याची कारण मीमांसा करू शकता आणि त्या तुम्ही टाळू शकता. बहुतांशी सगळ्या ॲबनॉर्मॅलिटीजना तुम्ही टाळू शकता. पुन्हा ॲबनॉर्मॅलिटी झाली दुसऱ्या वेळेला अशी आत्तापर्यंत माझ्यासमोर आलेली, म्हणजे जिला मला कोर्टात जाऊन परवानगी घ्यावी लागली, अशी आत्तापर्यंत माझ्यासमोर आलेल्या 2 केसेस आहेत की ज्याच्यामध्ये इतकी वेगळ्याच प्रकारची विचित्र जेनेटिक ॲबनॉर्मॅलिटी त्या नवरा बायकोंमध्ये आहे की समहाऊ त्यांच्या एकत्र आल्यानंतर त्यांच्यापासून जे बाळ जन्माला येतं आहे तर त्या बाळाच्या ब्रेनचे प्रॉब्लेम्स हे 24 आठवड्याच्या नंतर दिसायला लागतात. त्याच्यानंतर तो ब्रेनच वाढत नाही आणि तो ब्रेन उलट संकुचित लहान 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 होत जातो. असा फारच विचित्र. पण ह्या अगदी म्हणजे हाताच्या बोटावर सुद्धा मी म्हणता येणार नाही, म्हणजे लाखात एक अशा केसेस असतात. पण बहुतांशी सगळ्यांचं जीवन हे उत्तम प्रकारे चालू झालेलं आहे. म्हणजे अशा महिला तर खऱ्या ते तुम्हाला दुवा देत असतील की त्यावेळेला हे एकदा हा गर्भपात केला खरा, पण त्यानंतर त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण करता आला. आतापर्यंतचे हे 3 मोठे लढे तुम्ही आम्हाला सांगितले. तर हे लढे यशस्वीपणे दिल्यानंतर मेडिकल फ्रॅटर्निटी तुमच्या समूहामधनं काय प्रतिक्रिया उमटली वैद्यकीय? आमच्या समूहातनं प्रतिक्रिया जी उमटते ती ही उमटते की फार चांगलं झालं, तुम्ही फार चांगलं काम केलं, अशा प्रकारची प्रतिक्रिया नक्कीच उमटते. परंतु मी अजूनही असं म्हणू इच्छितो की आमच्याकडे वैद्यकीय क्षेत्रातले सुद्धा जी लोक आहेत, म्हणजे आता शेवटी असं आहे की तेही प्रोफेशनल आहेत. कारण हे मी जे काय काम करतोय सोशल सर्व्हिसचं काम करतोय, हे काय कामातनं काय मला काय ते काय माझं काही उत्पन्नाचं साधन नाही, मी फक्त सोशल वर्क म्हणून हे मी करतो. तर त्याच्यामुळे खरं म्हटलं जर का तर ह्या
त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अधिकाधिक डॉक्टरांनी हो. हा विचार करायला हवा की जर का आपल्यासमोर असा प्रॉब्लेम असेल तर आपण ह्याला एक पॉलिसी लेवलवरती सोल्युशन कसं आणू शकतो ह्यावरती मेडिकल ऑर्गनायझेशन्सनी किंवा ह्यांनी खरा म्हणजे विचार करायला हवा. किंवा अशा प्रकारचं काही माहितीपत्रक निदान आपल्या दवाखान्यांमधून लोकांसाठी उपलब्ध करता. त्यामुळे असं करण्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत. अर्थात इंडिव्हिज्युअल लेवलवरती कितीतरी डॉक्टरांनी अशा प्रकारची इच्छापत्र केली. म्हणजे आत्ता गेल्या आठवड्यातच की नाशिकच्या आमच्या एक डॉक्टर आहेत, बोरिवलीच्या आमच्या एक डॉक्टर आहेत, म्हणजे कमीत कमी 4 तरी डॉक्टर मला गेल्या आठवड्यात त्यांनी मला मेसेज पाठवला की बाबा आम्ही आमचं इच्छापत्र केलं. तर त्याच्यामुळे वैद्यकीय दृष्ट्या म्हणजे लोकांना आमच्याकडे आमच्या क्षेत्रातल्या लोकांना त्याचं कौतुक आहे. थोडासा अचंब आहे की बाबा हा माणूस कसं काय घडवू शकतो आणि असा कसा काय वेळ काढून हे सगळं करू शकतो असंही थोडंसं आहे. पण मला असं वाटतं की अजून इव्हन डॉक्टरांना सुद्धा अजून ही माहिती नाहीये की ह्या अशा प्रकारचा अधिकार आहे रुग्णांना आणि आपल्या स्वतःला. ही माहिती डॉक्टरांपर्यंत सुद्धा पुरेशा प्रमाणात अजून पोहोचलेली नाहीये. तर त्याच्यामध्येही काम करण्याची पुष्कळ गरज आहे. रुग्ण हक्कांसाठी, स्त्री हक्कांसाठी आणि एकूणच कुटुंबाच्या सौख्यासाठी आपण म्हणू अशा प्रकारचा लढा तुम्ही न्यायालयीन पातळीवर दिलात आणि आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा आणि कायदेशीर ज्ञानाचा उपयोग हा लोकांच्या कल्याणासाठी तुम्ही करता आहात. तर यामागची तुमची भूमिकासुद्धा तुम्ही अत्यंत स्पष्टपणे आत्ता आम्हाला सांगितली. डॉक्टर निखिल दातार, आपण इथे आलात आणि आमच्याशी संवाद साधलात तर मनापासून आपले आभार मानते. आणि जाता जाता अगदी आमच्या श्रोत्यांना काय सांगाल तुम्ही? आपल्या सगळ्यांना आपल्या हक्कांविषयी म्हणजे सगळे जनरल हक्क तर आहेतच, पण रुग्ण म्हणून आपल्या हक्कांच्या विषयी आपल्याला जाणीव हवी. आपले हक्क काय आहेत ते आपल्याला कशा प्रकारे प्राप्त होतील ह्याविषयी आपल्याला ज्ञान घेतलं पाहिजे. आणि विशेषतः समाजामध्ये आत्ता सध्या जे एक साधारणपणे मध्यमवयीन आणि त्याच्यावरचे जे लोक आहेत तर त्यांच्यासाठी खास करून मी हे सांगू इच्छितो की घराघरांमध्ये विशेषतः सध्या हे जे निष्क्रिय इच्छामरण किंवा पूर्णविरामाचं इच्छापत्र ह्याविषयी जो काय मी चळवळ चालू केलेली आहे तर ती घराघरामध्ये त्याच्याविषयीची चर्चा होणं गरजेचं आहे. आणि त्या चर्चेच्या नंतर ज्यांना कोणाला इच्छा असेल तर त्यांनी त्या प्रकारचं इच्छापत्र जरूर बनवावं. त्यासाठी ज्यांना कोणाला हवं असेल ते माझ्या वेबसाईटवर जाऊ शकतात. माझी www. अगदी सोपं आहे, माझंच नाव आहे DR म्हणजे शॉर्ट फॉर्म ऑफ डॉक्टर DR निखिल NIKHIL दातार DATAR.com ह्या वेबसाईटवरती जर का तुम्ही गेलात तर त्या वेबसाईटवरती तुम्हाला मी माझं जे ड्राफ्ट बनवला पूर्णविरामाचं इच्छापत्र तर त्याचा ड्राफ्ट मी मोफत डाउनलोड करण्यासाठी म्हणून अवेलेबल करून ठेवलेला आहे. तर त्याच्यामुळे कोणीही तो ड्राफ्ट वापरू शकतो. अर्थात मी बनवलाय तोच सगळ्यांनी वापरावं असं माझं म्हणणं नाही. त्यांनी आपापल्या इच्छेप्रमाणे त्याच्यात बदल करावेत. आणि त्या ड्राफ्ट नमुन्यादाखल आहे म्हणजे तुम्हाला त्यासाठी कुठल्याही वकिलाकडे जाण्याची आवश्यकता नाही. तुमचं तुम्ही ते घरामध्ये बसून करू शकता असा विषय आहे. आणि त्यामुळे आपण आपल्या हक्कांविषयी पहिलं सजग होणं गरजेचं आहे. आणि आपण आपलं काम जे काय आहे पहिली स्टेप आपण घेणं गरजेचं आहे. ज्याला पटत असेल त्यांनी ह्या विषयीची स्टेप घेतली पाहिजे आणि आपल्या नातेवाईकांना ह्याची कल्पना नक्कीच दिली पाहिजे. नातेवाईकांना कल्पना दिली पाहिजे. बऱ्याच लोकांनी मला हा विषय सांगितला आणि मला फार वेगळा इंटरेस्टिंग पर्स्पेक्टिव्ह की ते म्हणाले की आमच्या घरामध्ये वयोवृद्ध लोक आहेत 75-80 वर्षाचे, आम्हाला ह्याच्याविषयी कल्पना होती पण हा विषय त्यांच्यासमोर मांडायचा कसा हा मध्यम वयातल्या व्यक्तींचा प्रॉब्लेम होता की वडीलधाऱ्यांसमोर कसं काय मांडायचं, ते कशा प्रकारे घेतील हा विषय, तुम्ही लिहून द्या त्यांना म्हणणं हे कितपत योग्य. एक्झॅक्टली. तर त्याच्यामुळे बरेच लोक असं म्हणायला लागले की ही चर्चा सुरू झाल्याच्यामुळे हा विषय दिवाणखान्यामध्ये चर्चेला यायला लागला, त्यामुळे आमचे प्रॉब्लेम त्याच्यामुळे सुटले. तर त्याच्यामुळे ह्याविषयी जास्तीत जास्त ठिकाणी त्याची चर्चा होणं, लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवणं हे काम आपल्यापैकी प्रत्येक व्यक्ती करू शकते. त्यामुळे माझी अशी सगळ्यांना विनंती आहे आपल्या माध्यमातून की ह्याविषयी जास्तीत जास्त माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचंही काम आपण केलं पाहिजे. आणि स्वतःला जर का तो मुद्दा पटला असेल जर का तर स्वतःसाठी तरी कमीत कमी आणि आपल्या कुटुंबियांसाठी तरी ही स्टेप आपण नक्कीच घेतली पाहिजे. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि आमच्याशी संवाद साधलात आणि डोळे आणि कान दोन्ही उघडणारी अशा प्रकारची ही सगळी माहिती जनहिताची जी आहे ती आमच्यापर्यंत पोहोचवलीत. रुग्ण हक्कांसाठीचा, स्त्री हक्कांसाठीचा, मानवतेसाठीचा हा तुमचा लढा तर तो तुम्ही यशस्वीरित्या पूर्ण केलात. त्यासाठी तुमचं मनापासून अभिनंदन करते आणि इथे आल्याबद्दल आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.
श्रोतेहो, आरोग्य दर्पण मालिकेत रुग्ण हक्कांसाठी लढा याविषयी डॉक्टर निखिल दातार यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुहिता मराठे हिने आणि सादरकर्त्या नेहा खरे. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.